वालूज इलाके में हुए हादसे के मामले में प्रारंभिक जानकारी है कि स्कॉर्पियो चालक नशे में था। वालूज इलाके में एक भयानक हादसा हुआ। इस हादसे में 4 लोगों की मौके पर ही मौत हो गई और 2 लोग घायल हो गए। घायलों का अस्पताल में इलाज चल रहा है। हादसा लिम्बेजल गांव के पास टोल बूथ के पास हुआ। हादसा उस समय हुआ जब सामने से एक स्कॉर्पियो कार ने टक्कर मार दी। शुरुआती जानकारी के मुताबिक स्कॉर्पियो चला रही इस्मा ने शराब पी रखी थी और इसी वजह से यह हादसा हुआ। मेडिकल जांच के बाद दोनों आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया है। संभाजीनगर आयुक्तालयामध्ये वाळूज पोलीस हद्दीत वाळूज शहरापासून पुणेकडे जाणाऱ्या रोडवर वाळूजपासून 3 किलोमीटर अंतरावर एक भीषण अपघात झालेला आहे। सदर अपघातामध्ये रेनो क्विड या गाडीतून पुण्याकडे जाणारं एक कुटुंब जे राहण्यासाठी पुण्यात आहे आणि जे अमरावतीला आपल्या नातेवाईकाकडून पुण्याकडे जात असताना अचानक समोरून येणारी जी स्कॉर्पियो गाडी आहे ती गाडी त्यावरील चालकाचा ताबा सुटल्याने त्याने ती गाडी रोडचे डिवायडर क्रॉस करून अलीकडच्या ट्रॅकमध्ये येऊन समोरून जोराची धडक दिलेली आहे। सदर अपघातामध्ये क्विड गाडीतून प्रवास करणारं जे कुटुंब आहे त्याच्यामध्ये जो मालक स्वतः जो गाडी चालवत होता त्याची पत्नी आणि त्याचा एक 6 महिन्याचा मुलगा हे जागीच मयत झालेले आहे। त्यानंतर त्यांचे नातेवाईक जे होते त्यामध्ये त्यांची सासूबाई 65 वर्षाची यांचं या देखील त्यामध्ये मयत झालेले आहे। तसंच त्यांच्या नातेवाईकांची एक मुलगी 7 वर्षाची असे एकूण 4 इसम याच्यामध्ये मयत झालेले आहेत आणि 2 इसम जे आहेत ते जखमी आहेत। या जखमींना तात्काळ दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे, त्यांच्यावर उपचार चालू आहेत। सदर जी स्कॉर्पियो अपघाताची कारणीभूत ठरलेली आहे ती गाडी वाळूज शहरालगत एक बकवालनगर म्हणून एरिया आहे, त्या एरियातल्या एका 19 वर्षाच्या मुलाने ती खरेदी केलेली आहे आणि त्याने ती गाडी मित्राला चालवण्यास दिलेली होती। प्राथमिक माहिती अशी आहे की हे जे आहेत मुलं जाताना ते एका रेस्टॉरंटमध्ये ते दारू पिलेले होते आणि दारूच्या नशेतच हा अपघात त्याच्यामध्ये झालेला आहे। त्यामुळे या केसमध्ये आपण कल्पेबल होमिसाईड नॉट अमाउंटिंग टू मर्डर 304 जे IPCचं होतं आणि जे आता BNS मध्ये 105 आहे त्या कलमानुसार गंभीर गुन्हा दाखल केलेला आहे। रात्रीच तात्काळ जे आरोपीचा आहे शोध घेऊन आम्ही त्याला टीव्ही सेंटर एरियातून अटक केलेली आहे। अटकेनंतर तात्काळ त्याचं वैद्यकीय तपासणी करून मद्यपान केल्यासंबंधात त्याचं आपण ब्लड सॅम्पल कलेक्ट केलेलं आहे। दोन्ही आरोपीचे जे आहे ते ब्लड सॅम्पल कलेक्ट केलेले आहे आणि आरोपींना रात्रीच त्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। सदर घटनेचा पुढील तपास सुरू आहे।